नमस्कार. कधी विचार केलाय आपलं शहर नक्की चालवतं तरी कोण? चला तर मग आजच्या या भागात आपण कर्नाटकातली शहरं आणि नगरं यांची व्यवस्था पाहणारी प्रणाली कशी काम करते हे अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. अच्छा, एक विचार करा. आपल्या शहरातले रस्ते, पाणी, स्वच्छता या सगळ्या मूलभूत गोष्टींसाठी जबाबदार कोण आहे? म्हणजे या सगळ्या सुविधा आपल्याला मिळतात, पण त्या पुरवतं कोण? त्यांची व्यवस्था पाहणारे हात कोणाचे आहेत? याच प्रश्नापासून आपण सुरुवात करूया. ओके, तर हा विषय आपण 6 भागांमध्ये पाहणार आहोत. सगळ्यात आधी शहरात राहताना येणारी आव्हानं कोणती आहेत ते पाहू. मग स्थानिक शासन म्हणजे काय, नगरपालिका आणि महानगरपालिकेत काय फरक आहे, त्यांचे अधिकार काय आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे शहर चालवतं तरी कोण, आणि शेवटी या सगळ्यात एक नागरिक म्हणून आपली भूमिका काय आहे, या सगळ्यावर आपण नजर टाकू. तर पहिला भाग, शहरी जीवनाची आव्हानं. बघा, शहर म्हटलं की डोळ्यासमोर येतात चांगल्या संधी, उत्तम शिक्षण, आरोग्य सुविधा, नोकरीच्या संधी. पण या नाण्याला दुसरी बाजूही आहे नाही का? या संधींसोबतच येतात प्रचंड मोठ्या समस्या, आणि या समस्यांचं व्यवस्थापन करणं खूप गरजेचं असतं. आणि मग ह्याच समस्या सोडवण्यासाठी आणि एक चांगलं प्रशासन देण्यासाठी एका खास प्रणालीची निर्मिती झाली. कारण शहराचं हे जे गुंतागुंतीचं जाळं आहे ना, ते हाताळण्यासाठी एक औपचारिक, एक सुनियोजित व्यवस्था हवीच. आणि ह्याच गरजेतून स्थानिक प्रशासनाची रचना अस्तित्वात आली. तर मग हा उपाय आहे तरी काय? तोच आहे आपला पुढचा मुद्दा, स्थानिक शासनाची ओळख. ही एक अशी प्रणाली आहे जी खास शहरी भागांसाठीच तयार करण्यात आली आहे. तर या संस्थांना म्हणतात नागरी स्थानिक संस्था, किंवा इंग्रजीमध्ये आपण ज्यांना अर्बन लोकल बॉडीज ULBs म्हणतो. आणि यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 74व्या घटनादुरुस्ती कायद्यामुळे या संस्थांना घटनात्मक दर्जा मिळाला आहे. म्हणजे काय, तर त्यांचे अधिकार आणि महत्त्व खूपच वाढलं आहे. आता कर्नाटकात मुख्यत्वे 3 प्रकारचे ULBs आहेत. मोठ्या शहरांसाठी महानगरपालिका, लहान शहरं किंवा नगरांसाठी नगरपालिका, आणि संरक्षण विभागाच्या अखत्यारीत येणारी छावणी मंडळं. राज्य सरकार काय करतं, तर लोकसंख्या आणि उत्पन्न यांसारख्या गोष्टी बघून शहरांचं वर्गीकरण करतं. म्हणजे प्रत्येक भागाच्या गरजेनुसार तिथे व्यवस्था निर्माण केली जाते. आता आपण नगरपालिका आणि महानगरपालिका या 2 महत्त्वाच्या संस्थांमधील फरक समजून घेऊया. यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे यांचं वर्गीकरण त्या किती लोकसंख्येला सेवा देतात यावर अवलंबून असतं. चला तर मग बघूया काय फरक आहे ह्या दोन्हींमध्ये. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा आकडा, महानगरपालिका होण्यासाठी त्या शहराची लोकसंख्या 2 लाखांपेक्षा जास्त असायला हवी. हा एक महत्त्वाचा निकष आहे. ओके, तर हा तक्ता बघा. इथे नगरपालिका आणि महानगरपालिकेतले मुख्य फरक स्पष्ट दिसतात. लोकसंख्येचा निकष आपण पाहिलाच, पण उत्पन्नाचाही निकष आहे. महानगरपालिकेसाठी 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न गरजेचं आहे. आणि नेतृत्व, नगरपालिकेत अध्यक्ष असतात, तर महानगरपालिकेत महापौर. आणखी एक मोठा फरक म्हणजे कार्यकाळ. नगरपालिकेचे अध्यक्ष पूर्ण 5 वर्ष पदावर राहतात, पण महापौर मात्र फक्त 1 वर्षासाठी निवडले जातात. यामागचा एक विचार असा की जास्तीत जास्त नगरसेवकांना नेतृत्वाची संधी मिळावी. आणि सध्याच्या घडीला बोलायचं झालं तर संपूर्ण कर्नाटकात एकूण 11 महानगरपालिका आहेत. हो, यात अर्थातच बृहत बंगळुरू महानगरपालिकेचाही समावेश आहे. ठीक आहे, या संस्थांबद्दल तर आपण जाणून घेतलं. पण आता प्रश्न हा आहे की या संस्था म्हणजे ULBs नेमकं काम काय करतात? त्यांच्या रोजच्या जबाबदाऱ्या काय आहेत, ज्याचा थेट परिणाम आपल्या जीवनावर होतो? यांच्या जबाबदाऱ्यांची यादी खूप मोठी आहे. सगळ्यात आधी येतात पायाभूत सुविधा आणि नियोजन. म्हणजे शहराचं प्लॅनिंग करणं, रस्ते बांधणं आणि त्यांची देखभाल करणं, पाणी आणि वीज पुरवठा पाहणं. इतकंच नाही तर सांडपाणी आणि कचरा व्यवस्थापन, बिल्डिंग परमिट देणं आणि अगदी पर्जन्यजल संचयन योजना राबवणं, हे सगळं त्यांच्या अखत्यारीत येतं. आणि हे फक्त पायाभूत सुविधांपुरतं मर्यादित नाही. सार्वजनिक सेवा आणि कल्याण हा सुद्धा त्यांच्या कामाचा एक खूप मोठा भाग आहे. म्हणजे सार्वजनिक आरोग्य आणि शिक्षण सुविधा, आपल्यासाठी बाग-बगीचे, म्युझियम, लायब्ररी उभी करणं, जन्ममृत्यूच्या नोंदी ठेवणं, अनाथालय, वृद्धाश्रम चालवणं, झोपडपट्टी सुधारणा आणि शहरात सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रोत्साहन देणं, या सगळ्या गोष्टींचा थेट परिणाम आपल्या जगण्यावर होत असतो.
बरं, ही सगळी कामं तर आपण पाहिली, पण ही कामं करतात कोण? आता आपण या प्रणालीमध्ये काम करणाऱ्या लोकांबद्दल आणि त्यांच्या भूमिकांबद्दल जाणून घेऊया आणि पाहूया ही प्रशासकीय रचना नक्की कशी आहे. या संपूर्ण व्यवस्थेच्या केंद्रस्थानी कोण असेल तर तो म्हणजे नगरसेवक. आपल्या प्रभागातून, आपल्या वॉर्डमधून आपणच त्यांना 5 वर्षांसाठी थेट निवडून देतो. तेच तर नागरिक आणि सरकार यांच्यामधला महत्त्वाचा दुवा असतात, जे आपल्या प्रभागातील समस्या सभागृहात मांडतात. आणि मग येतात महापौर, महानगरपालिकेचे प्रमुख. नगरसेवकच आपल्यातून एकाची महापौर म्हणून 1 वर्षासाठी निवड करतात. महापौर हे शहराचे प्रथम नागरिक म्हणून ओळखले जातात. त्यांचं मुख्य काम म्हणजे महानगरपालिकेच्या सभांचं अध्यक्षपद भूषवणं आणि तिथे घेतलेल्या निर्णयांवर लक्ष ठेवणं. आता हे झाले निवडून आलेले प्रतिनिधी. पण प्रशासकीय बाजू कोण सांभाळतं? तर त्यासाठी असतात आयुक्त. राज्य सरकार त्यांची नेमणूक करतं. आणि तेच खरे कार्यकारी प्रमुख असतात. म्हणजे निवडून आलेले नगरसेवक धोरणं ठरवतात आणि त्या धोरणांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आयुक्तांची असते. महानगरपालिकेत तर सहसा IAS अधिकारीच आयुक्त म्हणून काम पाहतात. आणि इथेच अधिकारांचा एक सुंदर समतोल साधला जातो. एकीकडे आहेत निवडून आलेले प्रतिनिधी जे धोरणं ठरवतात आणि दुसरीकडे आहेत कार्यकारी अधिकारी जे ती धोरणं राबवतात. या दोन्ही घटकांमध्ये ताळमेळ असला की शहराचा कारभार सुरळीत चालतो. तर मग आता आपण शेवटच्या भागाकडे आलो आहोत, शासन आणि नागरिक. ह्या सगळ्या रचना, ह्या भूमिका, या सगळ्याचा एका सामान्य नागरिकाच्या जीवनाशी काय संबंध आहे? हे सगळे इतकं महत्त्वाचं का आहे? हे बघा, ही जी सगळी व्यवस्था आहे ती फक्त शहरावर राज्य करण्यासाठी नाही आहे, तर नागरिकांना शहराच्या विकासात सहभागी करून घेण्यासाठी आहे. कर्नाटक महानगरपालिका अधिनियमात 2011 मध्ये झालेली दुरुस्ती हेच सांगते. ती नागरिकांना महानगरपालिकेच्या कामात सहभागी होण्याची संधी देते. अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर रोज सकाळी आपल्या नळाला येणारं पाणी असो किंवा घराजवळच्या बागेची अवस्था, या प्रत्येक गोष्टीचा संबंध आपल्या नागरी स्थानिक संस्थेच्या कामगिरीशी आहे. त्यांचा कारभार कसा आहे ह्यावरच आपला शहरातला अनुभव अवलंबून असतो. आणि शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न की आपण आपल्या शहराच्या निर्णयात खरंच किती सहभागी होतो? एक नागरिक म्हणून आपण आपला आवाज किती वापरतो? आपलं शहर अधिक चांगलं बनवण्यासाठी आपला सहभाग किती महत्त्वाचा आहे यावर नक्कीच विचार करायला हवा.